आता बघूयात प्रमुख 9 महत्त्वाच्या बातम्या। शरद पवार आजपासून 3 दिवस पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार, तर सुप्रिया सुळेंचाही पुण्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा। राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज, तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। मुंबईसह राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्यावर महावितरण ठाम, राज्यभरात 2 कोटीपेक्षा जास्त मीटर बसवले जाणार। राज्यभरात पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने दरांमध्ये वाढ, किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि मेथीचे दर 40 रुपयांवर। भंडाऱ्याच्या मानस साखर कारखान्याबाहेर ऊसाच्या पैशासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, 4 महिने होऊनही पैसे न दिल्यानं ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक, कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी। अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष सेवा, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड आगारातून विशेष बस सोडण्याचा निर्णय। पंढरपूरमध्ये विसाव्यासाठी भक्तांसाठी नव्यानं मंडप उभारला, अत्याधुनिक पद्धतीनं मंडपाची उभारणी, भाविकांची ऊन वारा पावसापासून संरक्षण होणार। पुणे रेल्वे स्थानकाचा भार हलका होणार, माल धक्क्याच्या परिसरात रेल्वेचे 4 फलाट वाढवण्याच्या हालचालींना वेग, पुणे रेल्वे विभागाकडून रेल्वे बोर्डाला प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गल्हाटी नदीला पूर, पैठण तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग, पहिल्याच पावसात गल्हाटी नदीचं रौद्र रूप।